2001 नंतर महिला सक्षमीकरणाचं असं युग महाराष्ट्रात आलं की ज्यातून महिलेनं चूल आणि मुलापासून आणखी बाजूला होत प्रगतीची वाट चोखाळली. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आधीही शेतीत लढत होत्याच, पण त्या जेव्हा उद्योगात शिरल्या त्यावेळी त्यांनी अनेक मोठी मर्यादा ओलांडली आणि त्याही पलीकडे अनेक मोठी समृद्धीची बीजच सगळी रोवली आहेत. आपल्यावर आहेत कांचन लिंबोरे आणि सुखदेव लिंबोरे. एक महत्वाची गोष्ट अशी की एखादी महिला 200 ते 250 टन एवढं धान्य सेपरेट करून देते, स्वच्छता करून देते, 3-4 महिला एकत्र येऊन. त्याचबरोबर त्या महिला एकत्र येऊन डाळ सेंद्रिय किंवा आयुर्वेदिक प्रकारची किंवा विषमुक्त धान्य तयार करू शकतात आणि त्या महिला स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात. अशातल्या कांचनताई आपल्याबरोबर आहेत. कांचनताई, तुमचं महान्यूजमध्ये पहिल्यांदा स्वागत. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही किती साली या सगळ्या ह्याच्याकडं वळलात? त्याच्या आधी तुम्ही काय करत होता? या सगळ्याच्या आधी आम्ही शेतीच करत होतो. किती शेती होती? शेती आमची 2 ते 2.5 एकर शेती स्वतः आहे. करत होता? हा, म्हणजे सासऱ्यांबरोबर आपली बरं. शेती करत होतो. बरं. आणि 2023 मध्ये बरं. केव्हीके मधून आम्हाला ह्याचं एक PMFME या योजनेतून आम्हाला लोन भेटलं. त्याच्यातून आम्ही धान्य साफ करायची एक मशीन आणि एक डाळ मिल. त्याच्यासाठी तुम्ही केव्हीकेच्या संपर्कात कसं काय? केव्हीकेच्या संपर्कात आपलं शारदानगरला एक बचत गट जॉईन करतात तिथं. त्याच्यातून एक बचत गट सुरू केला? हो, बचत जमा करायची म्हणून एक बचत गट चालू केला होता तिथे. त्याच्यातून आम्हाला कळलं की एक PMFME पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना जी आहे त्याच्यातून तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय जर करायचा म्हटलं तर त्याच्यातून तुम्हाला लोन मिळू शकतं. तर त्यातून आम्ही लोन घेतलं. त्याच्यातून एक डाळ मिल आणि एक धान्य साफ करायची मशीन 2023 मध्ये घेतली आम्ही. तर महिला एकत्र होत्या? 4 ते 5 महिला आम्ही त्यावेळेस एकत्र होतो. आता 3-4 महिला आहेत कार्यरत त्याच्यामध्ये. तर त्याच्यातून डाळ मिल मध्ये ऑर्गॅनिक डाळी असतात सगळ्या, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा पॉलिश वगैरे असा काही विषयच नसतो. शिवाय त्या रानामध्ये इतर विष आपल्या रानातल्या पिकलेल्या सगळ्या डाळी, त्याच्यामध्ये तुमची फवारणी वगैरे जास्त करून नसते ती. अशा डाळी आम्ही बनवून आता सध्याला तरी आपले छोटे छोटे जे दुकानदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि धान्य साफ करायचं जर आहे ते, तर ते जे शेतकऱ्यांचं धान्य येतं ते आम्ही साफ करून देतो. तर या वर्षी आम्ही जवळपास 2.5 ते 3 टन 250 ते 300 टन धान्य साफ केले. हे सगळं करायला तेवढ्या 4 महिला पुरेशा पडतात का? नाही, 2 गडी पण घ्यावे लागतात, कारण उचल साचल जास्त प्रमाणात असते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मग सगळं महिला बघतात? बाकीचं सगळं महिला बघतात. म्हणजे शेतकऱ्यांचं ते कॉन्टॅक्ट करणं किंवा ते येणं, त्यांचं ते शिलाई वगैरे करून द्यावी लागते, पॅकेजिंग वगैरे. तर हा पुरुषी व्यवसाय हो आहे. तुम्ही त्यात कसं पडला? त्यापेक्षा मग बचत गटाचं शिवणकाम अमुक तमुक ह्यात पडायला पाहिजे. आहे ना, त्याच्यामध्ये पण आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे तितकं मार्जिन भेटत नाही. शिवणकाम मध्ये पण महिला म्हणतात काय त्याला ब्लाऊज शिवायचा, हे करायचं ते करायचं. ते छोटं काम वाटतं. थोडक्यात तुम्ही आव्हान स्वीकारलं असं म्हणायला काही हरकत नाही. ते छोटं काम वाटतं म्हणून हे थोडंसं मोठ्या ह्याच्यावरती जे पुरुष करू शकतो ते महिला का करू शकत नाहीत, या हिशोबाने ते काम चालू केलं मी. तर ते पण आम्हाला एक उन्हाळ्याच जास्त करून काम असायचं, थंडीच्या दिवसात काम थोडं कमी पडायचं. म्हणून मग ह्या आता 1-2-3 महिन्यापूर्वी आम्ही 2 लोणचे तयार करायला सुरुवात केली. थोडक्यात 12 महिने डोक्यात दुसरा धंदाच नको काय, फक्त कामच पाहिजे. बरोबर. एक काहीतरी हाताला पाहिजे ना, 12 महिने पाहिजेच. शांत डोकं ठेवलं की मग दुसरं काहीतरी सुचत राहण्यापेक्षा ते कुठेतरी गुंतवणूक असावी, म्हणून मग आता ते लोणचं चालू केलं. इतर जे वर्कर लोक आहेत, इतर महिला आहेत, त्यांना काहीतरी रोजगार पाहिजे ना. 2 ते 3 महिने रोजगार मिळून काय फायदा नाही, 12 महिने त्यांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे, या हिशोबाने ते पुढचं चालू आहे. ह्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करणं, हे करणं, ते कसं करता? आता लोकांना माहित झालं असेल की तुमच्याकडे हे मशीन आहे, पण नवीन लोकांना संपर्क करण्यासाठी जी तुमची यंत्रणा काय? त्यासाठी मग आपण बॅनर, पॅम्पलेट अशा पद्धतीने, किंवा आता व्हॉट्सअप, इंस्टाग्राम वरती खूप जास्त भर आहे. सोशल मीडियाचा खूप जास्त वापर होतो ह्याच्यामध्ये जाहिरातींसाठी. तर त्यामार्फत मग आम्ही कॉन्टॅक्ट करतो लोकांशी, आणि पर्सनली कॉन्टॅक्ट करून कसं होतं, मोठे मोठे जे शेतकरी आहेत त्यांचे नंबर घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट करून असं करावं. हे तुम्ही आंब्याचा आणि आवळ्याचा पण चुंदाच करायला सुरुवात केली, ती कधीपासून? त्याला आता 2 महिने झाले. 2 ते 3 महिने झाले असतील. ते कसं सुचलं? आपण लहानपणी एक गुळांबा असा एक खात होतो बघा. ते आता मार्केटमध्ये भेटत नाही एवढं. त्या हिशोबाने मग आम्ही ते चालू केलं. आणि आवळा चुंदा एक आवळ्याचा प्रकार आहे. आवळा आपण तसा खात नाही सहसा, पण शरीरासाठी तो खूप जास्त उपयोगकारक आहे.
त्यामुळं मग आवळा चुंदा असे 2 हे तयार केले आम्ही. आणि त्या चुंदाच का केला तर ते लहान मुलं सुद्धा खातात. मोठे माणसं पण खातात आणि लहान मुलंही खातात. त्याच हिशोबाने ते 2 प्रॉडक्ट आम्ही यूज केले. ह्याची खरेदी, त्यासाठीची सगळी प्रोसेस, या सगळ्यात कसं तुम्ही सगळे लक्ष घालता? खरेदीसाठी माझे मिस्टर मला मदत करतात. ते मार्केटवरून मटेरियल वगैरे जे काही लागेल ते मटेरियल, तुमचं रॉ मटेरियल सगळं ते आम्हाला म्हणजे आणून असं आहे की एखादा यशस्वी पुरुष असेल तर त्याच्या मागे एक लीड म्हणजे त्याची पत्नी असतेच. देतात. तसं महिलेला यशस्वी करण्यासाठी पुरुषाची गरज पडते असं. पडते. पुरुषही गरजेचा असतोच. तिथपर्यंत ते मदत करतात आणि बाकीच्या कामांमध्ये घरचे पण लोक बऱ्यापैकी खूप जास्त सहाय्य करतात. मला एक सांगा ताई, साधारणपणे आता ह्याच्यात 1 वर्षात तुम्ही किती टर्नओव्हर केला? ह्या वर्षभरात तरी 7 ते 8 लाखाचा टर्नओव्हर आहे आमचा. गेल्या वर्षी किती झाला होता? गेल्या वर्षी आमच्याकडे लोणचं नव्हतं, त्यावेळेस आम्हाला 1 ते 4-5 लाखाचा टर्नओव्हर झाला होता. समाधान वाटतं? हो, समाधानी आहे. स्वतः काहीतरी करतोय ह्याचं जास्त समाधान आहे. शेतात काम करतो त्यावेळी मिळणाऱ्या उत्पन्नाच्या काही पट उत्पन्न मिळतं का कसं? शेतात करतो त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न आहे हे. बरं. त्याच्यापेक्षा 10 पट जास्त म्हटलं तरी चालतं. अजून काय करायचं डोक्यात आहे? आणखीन काही नाही दुसरं आता नाही प्रोडक्शन वाढवायचंय. आवळ्यामध्ये ना एक 2-4 प्रोडक्ट स्वतःचे अजून वेगळे तयार करायचे आणि ते मार्केटमध्ये आणायचे. पुन्हा कोणाची मदत लागेल? नाही, महिलांचीच मदत लागेल. त्याच्यातून मार्केटिंगसाठी लागेल. केव्हीके मधून तसेच सतत आम्हाला हे भेटत असतं. काय त्याला म्हणतात, प्रशिक्षण वगैरे चालू असतं. सर्वात जास्त मदत केव्हीकेची लागेल मार्केटिंगच्या हिशोबाने. जरी आम्ही किती प्रोडक्ट तयार केले तरी पण ते सेलला बाकीचे सहकार्य खूप करतात. त्यांचे ते 2 प्रोग्राम असतात केव्हीकेचे, जे भीमतडी म्हणा किंवा आपल्या केव्हीकेचा एक काय प्रोग्राम असतो. त्याच्यामधून खूप जास्त मार्केटिंग होतं ह्या गोष्टींचं आणि ते जास्त गरजेचं आहे आमच्यासाठी आता तरी. एखाद्या महिलेने ठरवलं तर ती इतर महिलांना बरोबर घेऊन काय करू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कांचनताईंनी केलेले हे 3 व्यवसाय. 3 ते 4 किंवा 4-5 महिलांच्या मदतीनं एखादा चांगला उत्तम प्रकारचा उद्योग सुरू करता येऊ शकतो. हे पुरंदर तालुक्यातल्या या बळीराजाच्या मुलीनं दाखवून दिलेलं आहे. ते इतर शेतकरी महिलांसाठी अनुकरणीय आणि आदर्श असंच.